बघा आता जे 20% आरक्षण जे संविधानाने दिलेलं आहे SC ST समाजाला, जे 27, 30, 32% आरक्षण जे दिलेलं आहे ते मंडल कमिशननी दिलेलं आहे 1930च्या कास्ट सेन्ससवर. तर आता ते आरक्षण कोर्टाने इंदिरा साहानी केस झाली त्याच्यात सांगितलंय की तुम्ही 50-52% ओलांडू शकत नाही, आणि ओलांडलं तर तुम्हाला पुरावे आणि व्यवस्थित कारण द्यावं लागेल. आता मागच्या वेळेस एकदा प्रयत्न फसलाय, पृथ्वीराज चव्हाणांनी केला, देवेंद्र फडणवीसांनी केला, ते काही कारणास्तव आपल्याला टिकवता आलं नाही. परत एकनाथ शिंदेनी प्रयत्न केला, तो काही प्रमाणात यशस्वी ठरला आहे. SC BC का होईना 10% आरक्षण हे आत्ताही महाराष्ट्रात चालू आहे. ते प्रकरण हायकोर्टात प्रलंबित आहे. आता बघा 27% तुम्ही मर्यादा तर ओलांडू शकत नाही, आणि सरकारने स्पष्ट केलेलं आहे की आम्ही OBC आरक्षणाला धक्का लावू शकत नाही. तर माझं मी जसं मत सकाळी पण काही चॅनल्सला सांगितलं की आता घटना दुरुस्तीशिवाय ह्याच्यात पर्याय नाहीये. घटना दुरुस्ती करेल का नाही सरकार ते सांगता येणार नाही, कारण जर OBCची मर्यादा वाढवायची असली आणि सरळ घटनेत एक तरतूदच करायची असली की OBC आरक्षण एवढं राहील, 30%, 35%, 40%, करता येईल सरकारला. वेळ लागेल, जातीय जनगणना व्हायला पाहिजे, वेळ लागू शकतो. पण त्याच्यानंतर कापू समाज आंध्र प्रदेशमध्ये, पटेल समाज आहे गुजरातमध्ये, जाट समाज आहे, हे सगळे मेजॉरिटी कम्युनिटीज आहेत. मराठा हे काही स्पेसिफिकली मराठा कम्युनिटीसाठी करता येणार नाही घटना दुरुस्ती, ती पूर्ण देशात लागू होईल. सरकार करू शकतं का? करू शकतं. करेल का? शक्यता कमी आहे, कारण इट विल ओपन अ कॅन ऑफ वर्म्स. त्यामुळं आहे त्याच्यातच करून घ्यावं बरोबर लागेल. आहे.